फुलंब्री तालुक्यातील देवगिरी कारखाना दिवाळी दसऱ्याला सुरू करणार असल्याची माहिती आमदार अनुराधा चव्हाण यांनी दिली। शहरातील हॉटेल ऑरेंज फ्लॅग येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या। पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की कारखान्याची 3 ठिकाणची जमीन विक्री झालेली असून या माध्यमातून 124.65 कोटी रुपये मिळालेत। DRT यांनी दिलेल्या कर्जाची रक्कम 88.43 कोटी रुपये न्यायालयाच्या आदेशानुसार वितरित करण्यात आली असून DRT कडे 22.83 कोटी जमा आहेत, तर DRD कडे 13.39 कोटी रुपये जमा असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं। त्याचप्रमाणे कारखाना साखर आयुक्तांनी पुनर्रचित कारखान्याचं काम पाहण्यासाठी नियमित व्यवस्थापन समितीची निवड होईपर्यंत शासन मान्यतेनुसार अशासकीय सदस्य म्हणून तात्पुरत्या व्यवस्थापन समितीची नियुक्ती करण्यात आली। यांची निवड 1 वर्षासाठी करण्यात आली असून या तिघांची निवड करण्यात आली। या समितीत कल्याण चव्हाण, नितीन देशमुख आणि योगेश मिसाळ यांचा समावेश करण्यात आलाय।